नमस्कार मित्रांनो, आपला आनंद आपल्यातच आहे हे आपण नेहमी ऐकतो, पण नेमकं कसं ते समजत नाही. काही दिवसांपूर्वीचा हा किस्सा आहे माझ्या ऑफिसमधला. एका ऑफिसमधल्या व्यक्तीशी माझं थोडंसं आर्ग्युमेंट झालं. त्याचा टेम्पर लूज झाला, माझा टेम्पर लूज झाला. मुळात दोघांचाही इगो आला मध्ये. आणि त्या टॉपिकचं डिस्कशन, जे मेन डिस्कशन होतं ते सोडून आम्ही भलतंच डिस्कशन करू लागलो. नंतर तो टॉपिक तिथे थांबला, पण दिवसभर तेच माझ्या मनात सुरू होतं की ती व्यक्ती आपल्याला असं बोलली. त्याच्याही मनात कदाचित झालं असेल, पण माझ्या मनात मात्र हे सुरू होतं. आणि त्याचा परिणाम सगळ्या गोष्टींवर दिसू लागला. पूर्ण दिवसाच्या टाईमटेबलवर त्या एका इन्सिडेंटचा परिणाम दिसायला लागला. आणि त्यांनी माझा दिवस पूर्ण डिस्टर्ब गेला. मी विचार करत होते की काय करायचं ह्या गोष्टीसाठी, कारण ह्या गोष्टी घडतच राहणार. त्यावर एक उपाय मी वाचला, आणि तो म्हणजे असा की त्या व्यक्तीसाठी चांगले विचार करायचे. आणि मी तो करून बघितला. त्या व्यक्तीसाठी त्याच्याबरोबर बोलण्याच्या आधी मी त्याच्यासाठी देवा त्याचं भलं कर, देवा त्याचं कल्याण कर ही साधना त्याच व्यक्तीसाठी केली. त्याच्यावर बाणच सोडले म्हणा ना, कोणावर पण बाण सोडायला मजा येते ना, अगदी तसंच. आणि नंतर त्या व्यक्तीला कॉल केला, कारण रोजचे आमचे अपडेट्स असतातच. आणि काय मॅजिक झालं, ती व्यक्ती माझ्याशी नीट बोलू लागली. मी सुद्धा त्याच्याशी नीट बोलले, मुद्देसूद बोलले. आणि जो वादाचा मुद्दा होता तो आमच्यामधला डिझॉल्व झाला. बघा, ही गोष्ट खरी आहे. ह्यामध्ये मी काही मीठ मसाला लावून सांगत नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगते की दुसऱ्यांना माफ करा, आपले मन साफ करा. राग, लोभ, द्वेष, मत्सर या सर्व गोष्टी आपल्यात रोज आपल्या मनामध्ये सुरू असतात. काही ना काही इन्सिडेंट होतं किंवा कुठल्या तरी व्यक्तीमुळे या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात. त्याचा परिणाम आपल्या मनामध्ये होत असतो आणि आपण तेच घेऊन बसतो. आणि त्याचा एवढा परिणाम होतो की आपण साधं पाणी जे आपण समजा पीत असू रोज, ते सुद्धा प्यायला विसरतो. म्हणजे माझ्या बाबतीत तर हेच झालं. असंही ऐकण्यात आलं आहे की जर तुम्ही रागात असाल किंवा कुठल्याही व्यक्तीचा द्वेष करत असाल, तर त्यामुळे आपल्या शरीरात जे सेल्स नेहमी जनरेट होत असतात, नवीन सेल्स, ते सेल्ससुद्धा चांगले जनरेट होत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होतो. या सर्व गोष्टी आपल्या विचारांवर असतात. म्हणून आपण आपल्या विचारांना अफर्मेटिव्हली चांगलं ठेवलं पाहिजे. तर आता आपण ही गोष्ट रोज करूया आणि स्वतःला प्रसन्न ठेवूया. आणि पुन्हा भेटूया. तोपर्यंत आनंदी राहा.